कुणाची गरज आहे म्हणजे या तरुणांची. आज या धर्ममंडपामध्ये तरुण दिसतायत ना, खूप छान वाटलं. बिचारे लांब का होईत ना हे दादा, असे लांब लांब जर तुम्ही राहिले ना तुम्हाला कोणी बायका देणार नाही. काऊन जखमावर मीठ लावायले हो. हा पुन्हा एकदा सांगते, असे लांब लांब बसले ना काय खरं नाही तुमचं. अरे इथे येऊन बसावं लागतं, डोक्यावर टोपी घालावी लागते. या धर्ममंडपात येऊन बसले डोक्यावर टोपी घातली ना की मी सांगते इथून वैशालीताई शब्द देते, थोड्या दिवसात तुमच्या समोर माणसं येतील, आमची पोरगी पदरात घ्या ना. बिचारे टाळ्या वाजवायलेत व लई अवघड परिस्थिती आहे, सगळीकडेच आहे. दादा मी सांगितलं सुरुवातीला, पैसा कमव, पैसा कमव रे. पैसा कमवलं की ऑटोमॅटिक सगळं येतंय. आपला असा चौकात बसतो, का चाललं रे, काय नाही बापा, हाय म्हणा गावात सप्ता, असं का, बर चल मग आपण जाऊन पाहू. पटलं तर बसलं, नाही तर निघलं. परिस्थिती तशी चालू आहे आज. तरुण ना बरेचसे असे 75% तरुण आहेत वाईट वळणाला लागले. 25% आहेत बरं चांगले आहेत. हा 25% नाव घेण्याजोगा, घंटाभर त्याचं नाव घ्यावं, त्यांचं कौतुक करावं असे लेकरं मी स्वतः पाहिले माय बाप हो. आता 8 दिवस यांच्या घरी राहिले, पोरांनी घराच्या बाहेर शब्द काढला नाही, एवढे संस्कारी लेकरं येत आहे. खूप सुंदर. हा पण दादा लांब उभे राहिले ना, एक सांगते तुम्हाला, आता 19 फेब्रुवारी घेऊन गेली जागे आहात तुम्ही. शिवजयंती म्हटलं की खूप आनंद आहे. आपल्या गावात साजरी करतात का नाही? काय डीजे लावला होता का? नाही ना, चांगली गोष्ट आहे, लावूच नका. पंगत होती प्रदक्षिणा गावामध्ये, मिरवणूक काढली असेल ना, काढली होती पालखीची, हो बरोबर आहे. आणि केलंच पाहिजे प्रत्येकानं. बरेच जण म्हणतात मग ताई अहो तुम्ही काय जुन्या पिढीतल्यासारखे विचार करता, डीजे लावायचा नाही, डीजे लावायचा नाही, डीजे लावायचा नाही. दादा मी तुमच्या पार्टीची, लावा डीजे, परंतु त्या डीजेवर जरा नीट गाणी लावा. त्या डीजेवर असले गाणे लावतात हे पाखरा मर असले. अरे माझ्या छत्रपतीनं रक्ताचा थेंब ना थेंब या स्वराज्यासाठी बहाल केलाय, आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती समोर पाखरा म्हणणे बदनाम होय. डार्लिंग तेरेली, अरे होऊ दे की तिला किती बदनाम व्हायचंय, तर तुला काय चाललंय. परंतु असले तुम्ही त्या डीजे मध्ये गाणे लावता, म्हणून परत आम्हाला सांगावं लागतं की डीजे लावणं बंद करा. जर तुम्ही तो लावला तर त्या डीजे वरती फक्त छत्रपतींची गाणी वाजली पाहिजे, हेही लक्षात ठेवा. अरे आज या स्वराज्यामध्ये जन्माला आलेला प्रत्येक मावळा म्हणजे छत्रपतींचा आहे, आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने असं वागणं म्हणजे चुकीचं आहे माई बापो. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मंदिरातलं देव त्यांच्यामुळं, मंदिरावरती कळस त्यांच्यामुळं, तुमच्या अंगणात तुळस त्यांच्यामुळं, तुमच्या कपाळावरती कुंकू त्यांच्यामुळं, आणि तुमच्या डोक्यावरती टोपी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आणि आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला सगळ्यांना स्वाभिमान असणं गरजेचं आहे. बरेच जण म्हणतात काय होत आहे, प्रत्येक कीर्तनामध्ये बघतो मी तुमचं, कीर्तनामध्ये प्रत्येक असतं की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. काय केलं तुमच्या राजांनी? अहो आमच्या राजांनी महलाच्या महल बांधली. काय केलं तुमच्या राजांनी? अरे तुमच्या राजांनी महल बांधली, त्यात बाया नाचवल्या, परंतु माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले जिंकले आणि स्वराज्य निर्माण केलं, आणि या स्वराज्यातल्या बाया वाचवल्या. आता वाजवा टाळ्या. या स्वराज्यातल्या माईच्या आबरू लुटल्या जात होत्या, त्या आबरू लुटणाऱ्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा वाचवल्या माय बाप हो. आजही बरेचसे असे उदाहरणं पाहायला भेटतात. हे नराधम जन्माला आले, आणि या नराधमांना 3 वर्षाचं लेकरू 90 वर्षाची म्हातारी कमी पडते बलात्कार विनयभंग करण्यासाठी. अरे या माझ्या शिवचरित्राकडं, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाचा पाटील होता, बलात्कार नाही, बदामल केला होता, फक्त बदामल. तर संतोष भाऊ माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंग केला आणि वेशीवरती टांगला. का?
कारण की समोर गेल्याच्या नंतर हे लोक असे जन्माला येणार आहेत, यांच्या प्रत्येकाच्या नजरेमध्ये काम वासना असणार आहे आणि ही काम वासना नष्ट होण्यासाठी स्वतः माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचा चौरंग केला आणि सांगितलं, म्हटले अरे समोर गेल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा हेच कृत्य करायचंय, हेच करायचंय, रांजाच्या पाटलासारखा चौरंग करायचंय. पण ते कोण आणलं काय माहिती, मेणबत्त्या पेटवायले. अरे ज्या स्वराज्यात आपण नांदतोय ना, मेणबत्त्या नाही माणसं पेटवा. ज्यानं बलात्कार केले उभं पेटवा त्याला. एक जर पेटवलं आणि त्याच्या बापाची हिंमत होणार नाही एखाद्या लेकी बाळीकडे वेड्या वाकडं नजरेनं पाहणे. हे करणं गरजेचं आहे माय बापो. आणि त्या स्वराज्यामध्ये आपण नांदतोय ना, स्वाभिमानाची गोष्ट आहे. माझ्या छत्रपतींचे अजूनही माझे कीर्तन चालूच आहेत शिवजयंती निमित्त. कालच एक कीर्तन झालंय, आता उद्या परत आहे सायंकाळच्या वेळेला. मला जायचं इकडे हातगाव भागात. शिवजयंतीचे कीर्तन अजूनही चालू आहेत माई बापो. शिवचरित्र इथं नाही माझं सांगणं झालं, काही हरकत नाही. तुम्ही यूट्यूबवरती बघा, भक्त शिरोमणी यूट्यूब चॅनलवरती कुठल्याही चॅनल वैशालीताई पाटील शिवजयंती टाकली की तुम्हाला खूप सारे कीर्तन श्रवण करायला भेटतील. असलं शिवचरित्र सांगते ना, तुम्हाला दिसत असेल मी तिडीमिडी चौवत नाल्या, पण तुम्ही बघितलंच नाही माझं शिवचरित्र. इथं बसलेल्या प्रत्येक मायबापाच्या अंगावरती शहारे येईल असं मी शिवचरित्र सांगते मायबापू. आज वेळ नाहीये, पोवाडे घेऊ माझ्या राजांचे आणि आनंदात आपला सप्ताह थाटात करू. मोकळा आवाज सोडा. वाघाच्या जातीची पौलादी छातीची जगात वैभवशाले, वाघाच्या जातीची पौलादी छातीची जगात वैभवशाले. हातवर हातवर सगळ्यांच्या हातवर, माग बसलेले पुढे बसलेले बरो सगळे सगळे वट्यावर बसलेले सगळे सगळ्यांच्या हातवर एक टाळी झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. माझ्या राजाची जयंती आले, शिवरायाची जयंती आले, माझ्या राजाची जयंती आले, शिवरायाची जयंती आले. वाघाच्या जातीची
महाराज लोकांनी काय गुत घेतलं काय? हा हा आवाज तुमचा आला पाहिजे आता, सगळ्यांचा सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. हा 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 आधी पुरुष मंडळी सगळे, अय पोरो माग बसलेले, अय दादा हॅलो आहेत ना, आवाज तुमचा आला पाहिजे. हा इकडं भले कोपऱ्या कोपऱ्यान बसले, आता बघतीस तुमचा आवाज किती येते. आवाज 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 श्रद्धा मंडप डेकोरेशन. हॅलो हॅलो छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर हर जय भवानी. वाह 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 वाह. हॅलो बचत गट. आवाज आता आपला आला पाहिजे, याच्यापेक्षा मोठा. हा तयार आहेत का? आवाज आता मायव आवाज काढा. लई म्हण लागली शिवाजी महाराज सांग. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर हर जय भवानी. वाह 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 वाह. काय झालं आला का नाही आवाज मोठा? आमची पार्टी आहे ना ती. खूपच सुंदर. सर्वांनी आनंद घेतला. सुखी राहा, आनंदात राहा, मजेत राहा. असेच सप्ताह मोठे मोठे. एक गोष्ट लक्षात ठेवा, यावर्षी